नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. व्लादिमीर पुतीन भारत भेटीला आले. त्या भेटीमध्ये एवढा सिम्बॉलिझम भरलेला होता. त्यातलंच एक विषय मी आता घेतलेला आहे, तो म्हणजे चांदीचा घोडा. एकंदरीतच पुतीन भेटीमध्ये मोदी कसे फॉर्च्युनर गाडीमध्ये बसले, त्याच्यातच पुतीन बसले, दोघांनी सेल्फी घेतला. ह्याच्या प्रचंड चर्चा केवळ भारतीय माध्यमात नाही तर आज वेस्टर्न मीडियामध्ये सुद्धा घडताना आपल्याला दिसतायत. पण ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतेय ना, त्याच्याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलेलं नाहीये. मोदींनी पुतीनना ज्या भेटवस्तू दिल्या त्याच्यामध्ये एक भगवद्गीतेची कॉपी होती आणि ती रशियन भाषेतलं एक भाषांतरित भगवद्गीता अशा स्वरूपामध्ये त्यांनी दिली. त्याच्यावरही मी एक व्हिडिओ केलेला होता. पण मोदींनी आणखी काही भेटवस्तू दिलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये आहे हा चांदीचा घोडा, जो हस्तकौशल्य आहे त्याच्यामध्ये हाताने बनवलेला आहे आणि दुसरा एक सेट दिलेला होता तो मुर्शिदाबादमध्ये बनवलेला चांदीचा सेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नेटवरती त्या इमेजेस प्रतिमा बघायला मिळतील. हे जे चांदी आणि 2 मला वाटतं करंडे हे दिलेले दिसतायत. तर हे चांदीच्या भेटवस्तू कशा काय दिल्या आणि त्याचं महत्व काय? कुठेतरी मला सतत मोदींचं ते सिम्बॉलिझमचं जे प्रेम आहे ते आठवत होतं आणि मी खोदत गेल्यानंतर आश्चर्यकारक सगळी कहाणी बाहेर आली ती खरोखरच चकित करणारी होती. त्याच्यात चकित करण्याची जी वेळ आहे ती आपण रशियापासून सुरू करू. रशियाच्या एकंदरीत जी त्यांची क्रिटिकल मिनरल्स लिस्ट आहे अ, आणि खजिन्यामध्ये जी काही वस्तू ज्या आहेत त्या मौल्यवान समजल्या जातात त्याच्यामध्ये आजपर्यंत सोन्याचा समावेश होता. तो प्रत्येक देशामध्ये प्रत्येक देशाची एक सेंट्रल बँक असते आणि त्या बँककडे सोन्याचा साठा असतो. तेव्हा रशियाकडे पण असणार ह्याच्यामध्ये काही नवल नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी चांदीचा समावेश केला आणि असं दिसून येतं की रशियाने खूप सिस्टमॅटिकली गेल्या काही महिन्यांमध्ये चांदीचा साठा आपल्या देशामध्ये करून ठेवलेला आहे आणि त्याला त्यांनी स्वरूप असं दिलेलं आहे की अ, परकीय चलन आपण म्हणतो ना 700 बिलियन डॉलर आज भारताकडे परकीय चलन आहे. ते सगळं चलन जे आहे ते तुम्हाला सांगताना डॉलरच्या रूपात सांगितलं जात असलं तरी देखील ते डॉलरच्या स्वरूपामध्ये नाहीये. मग त्यातले काही डॉलर ऑफकोर्स आहेत, परंतु काही सोन्याच्या स्वरूपात असतात. काही इतर करन्सीच्या माध्यमांमधून असतात. अ, आपलं जे डॉलरचं प्रमाण आहे ते जवळ-जवळ आता 16% पर्यंत खाली आलंय असं म्हटलं जातं. प्रत्यक्षातली फिगर आता कन्फर्म मी करू शकत नाही. रशियाच्या बाबतीत तर काही प्रश्नच नाही, कारण रशियाला आता डॉलर वापरायचीच बंदी घातली गेलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी संपूर्णपणे त्यांचं जे परकीय गंगाजळी म्हणतो आपण, ती गंगाजळी ही अन्य स्वरूपात आहे. आज पुतीनकडे सुद्धा 700 बिलियन डॉलर आहेत, परंतु त्यातले जवळ-जवळ 300 बिलियन डॉलर हे जप्त गेलेले आहेत आणि ते परदेशी बँकांमध्ये आहेत. पण उरलेले 400 बिलियन जे आहेत, ते घामानी, कष्टांनी मिळवलेला पैसा गेल्या 3 वर्षात पुतीननी वापरून हे रिझर्व्हज बिल्ड केलेले दिसतात. जसे पुतीन चांदीवर काम करत होते, तसंच इकडे तुम्हाला सायमल्टेनियसली मोदी भारतामध्ये पावलं उचलताना दिसतात आणि ती पावलं काय होती? मला वाटतं गेल्या वर्षी निर्मलाताईंनी एक मोठी स्टेप घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी चांदीच्या आयातीवरचा जो कर असतो, म्हणजे कस्टम्स ड्युटी असते, तिच्यामध्ये जबरदस्त कपात केली आणि ती कपात ही जवळ-जवळ मला वाटतं 15% वरून 6% पर्यंत आणलेली होती. त्याच्यानंतर भारतात सुद्धा चांदीची प्रचंड आवक झालेली तुम्हाला दिसेल. प्रचंड याचा अर्थ असा, की अगोदरच्या वर्षांमध्ये जी आयात होत होती त्याच्यापेक्षा हिचं प्रमाण खूप जास्त होतं. अर्थातच तुम्ही जर का आयात कर कमी केला, तर इथे उपलब्ध असलेली चांदी जी आहे ती स्वस्त झाल्यानंतर ग्राहकांचं लक्ष तिकडे वळलं ह्याच्यात काही नवल नाही. पण आता या सप्टेंबरमध्ये मात्र निर्मला त्यांच्या लक्षात आलं, की ही जी आयातीमध्ये सूट दिली गेलेली आहे, ती भारताने कशासाठी दिलेली होती, की भारतात चांदी घेतली जावी, चांदीचे दागिने बनावेत आणि मग तुम्ही दागिने
एक्सपोर्ट करा, निर्यात करा, म्हणजे एक तर इथल्या कामगारांना रोजगार मिळतो, अधिक देशाला परकीय चलन मिळतं ते निर्यातीमधून. परंतु काही लोकांनी त्याचा गैरवापर करून खास करून थायलंड सारख्या देशामधून थेट दागिनेच इकडे आणले चांदीच्या ह्याच्यात, आणि त्याला तीच जी सूट आहे ती दिली गेली. तेव्हा ती सूट थांबवण्याचा निर्णय निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये घेतला आणि थेट चांदीचे दागिने आणले. तर त्याच्यावरती 6% नाही, त्याच्यावर पूर्वीसारखी कस्टम्स ड्युटी लागेल असं जाहीर झाल्यानंतर मग थोडासा परिस्थितीमध्ये फरक पडला. आता ही गोष्ट जोपर्यंत येते तोपर्यंत सुद्धा ठीक आहे, समजू शकतो इथपर्यंत आपण. पण त्याच्या पुढे आणखी 2 अनाउन्समेंट्स आल्या, आणि त्या काय अनाउन्समेंट्स होत्या? ह्या अनाउन्समेंट्स अशा होत्या, की एक म्हणजे जो छोटासा कर्जदार असतो, म्हणजे ज्याची कर्जाची आवश्यकता जी आहे, गरज ही फार मोठी नसते. लाखभर रुपये, 2 लाख रुपये ज्याच्यामध्ये ते छोटा-मोठा बिझनेस सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी सरकारने एक मोठी सूट दिली आणि त्यांनी सांगितलं, की तुमच्याकडे तुम्ही कर्ज घेता त्यावेळेला तारण ठेवावं लागतं. ते तारण जर का सोनं नसेल, तर तुम्ही चांदीच्या रूपामध्ये हे तारण बँकेकडे देऊ शकता. तर एका अर्थाने चांदी ही मॉनेटाइज केली गेली. म्हणजेच काय? तर आता बँक ही तुम्ही एक तर तुम्ही कर्ज घेता, 1 लाखाचं कर्ज घेतलं, तर तुम्हाला तारण ठेवावं लागतं 80% पर्यंत व्हॅल्यूचं बँकेकडे. कारण बँक खूप जास्त जोखीम घेत नाही तुम्हाला कर्ज देताना. तुम्ही जर का ते कर्ज चुकवलं नाही, तर मग बँक ही जी ठेव असते ती जप्त करतात आणि त्याच्यातून आपली वसुली करतात. सोनं असेल किंवा चांदी असेल, ह्या भागामध्ये वाढते जे रेट असतात, त्या वाढत्या भावांमुळेच मूळ 80% जे कर्ज दिलेलं असतं ते तर वसूल होतच, परंतु त्याच्यापेक्षा थोडं जास्त होतं, कारण रेट म्हणजे जे 100% कर्ज दिलं असेल ते पूर्ण वसुलीची बँकेला सुद्धा थोडीफार खात्री असते. ह्या लिस्टमध्ये जेव्हा चांदी जोडली गेली, तेव्हा याचा अर्थ असा की चांदी आणि रुपया हा एका पातळीवर मोजला जाताना दिसतोय. सोनं समजा उद्या तुम्ही कुठे गेलात आणि तुमच्याकडे नाही, रुपये नाहीयेत तुम्हाला द्यायला. तर तुम्ही म्हणाल, "ठीक आहे बाबा, माझ्याकडे हा कानातला एक डूल आहे, तो डूल तुम्हाला देते." आणि त्याची जी काही किंमत असेल ती किंमत तुम्ही रुपयामध्ये करून घ्या. हे शक्य आहे, कारण सोन्याला ती किंमत आहे. तशीच मान्यता आज चांदीला मिळाली. ह्याचाच अर्थ असा, की तुमच्याकडे तुम्ही रुपये ही नोटा म्हणून ठेवा किंवा चांदी म्हणून ठेवा, दोन्हीची किंमत भारत सरकारने आज एकच ठरवलेली आहे. आणि हा खूप मोठा बदल होता. ह्याच्यामध्ये आता एक तर रेकॉर्डवरती येईल, की सामान्यातल्या सामान्य माणसाकडे सुद्धा देशात किती चांदी आहे ती घरगुती वापरासाठी. दुसरा जो बदल केला गेला तोही अतिशय मोठा होता. तो असा आहे, की ज्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज पेन्शनची जी जुनी स्कीम होती, ती वाजपेयी सरकारच्या काळामध्ये बंद केली गेली आणि लोकांना पेन्शन देणं बंद केलं. परंतु तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही दरवेळेला दर महिन्याला तुम्ही स्वतःचे पैसे त्याच्यात टाकू शकता आणि सरकार सुद्धा त्याच्यामध्ये टाकतो. तो जो फंड तयार होतो, त्या फंडाचं जी रक्कम आहे ती शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते आणि मग तुम्ही जेव्हा रिटायर होता, तेव्हा त्याची जी काही रक्कम झालेली असेल, त्याच्या प्रमाणामध्ये तुमचे समजा पैसे समजा एकूण 1 लाख कोटी गुंतवलेले असतील आणि तुमचे जर का तुम्ही 5 कोटी जमा केलेत तुमच्या अकाउंटमध्ये, तर तुम्हाला त्या प्रपोर्शनमध्ये त्याचा फायदा मिळू शकतो. अशा तऱ्हेने हा जो पेन्शन फंड चालवला जातो, त्या पेन्शन फंडला इथून पुढे चांदीच्या ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे. आता ह्या दुसऱ्या पावलाचाही अर्थ असा आहे, की ज्यावेळेला तुम्ही कर्मचाऱ्यांचा हा पैसा जो आहे, तो चांदीच्या ETF मध्ये तुम्ही गुंतवू शकता, अशी जर का तुम्ही परमिशन देत असाल, तर सरकारला चांदीचे भाव वरती जाणार ह्याची अ, आगाऊ कल्पना आहे, असं आपण म्हणू शकतो. एक गणित कसं चाललेलं आहे बघा. एका बाजूला रशियाने ही पावलं उचलली, दुसऱ्या बाजूला भारत ही पावलं उचलतोय. तिसऱ्या बाजूला वदंता, त्याला वदंता म्हणायचं कारण तुम्हाला थेट पुरावे मिळतील की नाही माहिती नाही. पण भारत जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करतो त्यावेळेला तो
रुपयामध्ये त्याचं पेमेंट करत होता. तो रुबलमध्येही करत नव्हता पेमेंट. कारण तिथे सँक्शन्स लागू झालेली आहेत. आता या पैशांचं करायचं काय? हा प्रश्न रशियाकडे होता. तेव्हा त्यातले काही तरी पैसे जे आहेत ते तरी आम्हाला तुम्ही येनच्या स्वरूपात द्या, असं रशियाने विनंती केली होती. आणि माझ्या अंदाजाने जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये भारताने ते पैसे संयुक्त अरब अमिरातीत पाठवले. तिथे दिनारच्या स्वरूपात पाठवले गेले आणि दिनार हे येनमध्ये कन्व्हर्ट झाले. ते जे येन आहेत त्याचा वापर रशियाने चांदी खरेदी करण्यासाठी केला. कोणाकडून? तर चीनकडून असं म्हटलं जातं. तुम्ही आता या पिक्चरमध्ये चीन आला. चीनची कथा अशी आहे, की चीननी ऑक्टोबर एंड पर्यंत, ऑक्टोबर 2025 च्या शेवटापर्यंत त्यांच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय कंत्राट होती, ती सगळी कंत्राट पुरी केलेली आहेत. ती कंत्राट कसली होती? तर चांदीच्या विक्रीची. चीन हा अर्थातच सर्व प्रकारच्या मेटल्सच्या प्रोसेसिंग मधला एक अग्रगण्य देश झालेला आहे आणि त्यांच्याकडे आजच्या घडीला सुद्धा साधारण 30 ते 35% तरी चांदीची निर्मिती संपूर्ण जगातली होताना दिसते. अशा वेळेला चीनवरती अर्थातच ते प्रोसेसिंग करतात आणि पाश्चात्यांना देत असतात. देत असतात. त्याच्यातून अर्थातच त्यांचा फायदा होत होता. ही जी म्हणजेच आंतरराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्ट्स होती त्यांच्याकडे. ती कॉन्ट्रॅक्ट्स जी आहेत, ती त्यांनी पूर्णपणे त्यांची जी काही कमिटमेंट आहे, की ठीक आहे आम्ही तुम्हाला 100 टन देऊ, 200 टन देऊ, जे काही असेल ती सगळी पूर्ण केली कधी? ऑक्टोबर 2025 मध्ये आणि 1 नोव्हेंबर पासून नियम सुरू झाला, की इथून पुढे चीनमधून चांदीच्या निर्यातीवरती निर्बंध लावले गेले. हे निर्बंध असे लावले गेलेले आहेत, अतिशय खुबीने लावले. त्यांनी असं सांगितलेलं आहे, की चीनमधल्या ज्या कारखान्यामध्ये 80 टनाहून जास्त चांदीचं प्रोसेसिंग होतं, त्यांनाच निर्यातीची परवानगी मिळेल आणि ती सुद्धा अर्थात सरकारकडून रूट करावी लागेल. हे करत असतानाच चीनमध्ये तुम्ही बघाल तर जवळ-जवळ समजा 100 युनिट अशी चांदीचं प्रोसेसिंग करत असतील, तर त्यातली 90 युनिट अशी आहेत, की ज्यांची क्षमता जी आहे ती 30 टन, 40 टन, 20 टन अशा पद्धतीची आहे. 80 टनाच्या वरती अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या फर्म्स आहेत आणि त्यांना आता निर्यातीचं परमिशन मिळू शकते, परंतु ती सुद्धा सरकारनी परवानगी दिली तर एक प्रकारे चीननी आपल्या देशातून बाहेर जाणारी जी चांदी आहे, तिच्यावरती गेट बंद केलेली आहे. आता ही गेट बंद केली आहेत म्हणजे काय? भारतामध्ये येऊन चीनचा चांदीचा साठा बसलाय. रशियाने साठा करून ठेवलेला आहे. चीनमधून तुम्ही बघाल तर जवळ-जवळ 600 टन 660 टन हे पाश्चात्यांना दिले गेले असं म्हणजे त्यांची निर्यात झालेली दिसते. आता एकाने अजून शोधून काढलेलं आहे. ते सगळेच्या सगळे काही लंडन एक्सचेंजला गेले नाहीत. त्यातले साधारण 300च लंडन एक्सचेंजला गेले. उरलेले ते रशियात गेलेले आहेत. तिथे तो टाय तुम्हाला दिसेल रुपया, दिनार, दिनार, येन, येन, चांदी. सर्कल. आता हे सगळं तुम्ही म्हणाल, की अर्थातच RIC हे ब्रिक्स नेशन्स करू काय बघतायत? चांदीचं. हे चांदीचं काय राजकारण चाललेलं आहे आणि चांदी ही अशा तऱ्हेने महत्वाची का मानली जाते? एक तर गेल्या काही वर्षांमध्ये चांदीचा इंडस्ट्रियल वापर वाढलेला आहे. म्हणजे उद्योगांमधला वापर. केमिकल प्रोसेसेस अनेक असतात किंवा इतर ज्या वस्तू बनवल्या जातात त्याच्यामध्ये चांदी ही अत्यंत महत्वाचा घटक ठरलेली आहे. त्याच्यामध्येच काही ज्या वस्तू आहेत त्यातल्या इलेक्ट्रॉनिक व्हेइकल्स आहेत, काही ठिकाणी मिलिटरी यूज असेल आणि काही ठिकाणी सेमीकंडक्टर्स मध्ये वापरली जाते आणि सर्वात महत्वाचं सोलर पॅनेल्स मध्ये वापरली जाते. तेव्हा आपल्याकडे जी चांदी आहे, ती चांदी अखेर चीननी राखून ठेवलेली आहे त्यांच्या त्यांच्या बिझनेससाठी. उर्वरित जगाला जर का आता चांदीचे 30-35% साठा जर का कट ऑफ झाला असेल, तर कल्पना करा काय होणार होतं. मी म्हणाले, "ठीक आहे, चीन देणार नाही तर आम्ही इतर देशांकडून घेऊ." पण त्याच्यातली मेख अशी आहे, की चांदीचं जे प्रोडक्शन आहे ना, ते एक बाय प्रॉडक्ट आहे. कसलं बाय प्रॉडक्ट आहे? तर तांब्याच्या निर्मितीतलं. म्हणजे मूळ जो कारखाना असतो तो तांब्याच्या निर्मितीचा असतो आणि तुम्हाला तांबं मिळता-मिळता एका बाजूला चांदी
ही अशीच फुकटात मिळून जाते. किंवा तुम्ही जर का म्हणाल, "नाही, नाही, मी तर चांदीचं उत्पादन त्यांना सांगतो खनिज काढा तुम्ही म्हणून." ती जरी तुम्ही काढायचा प्रयत्न केला, तरी समजा 100 टन सगळी खनिज तुम्ही जर का प्रोसेस केलीत आणि त्याच्यातून समजा 10 टन कॉपर निघणार असेल आणि त्याच्यातून कमी प्रमाणात 1 किंवा 2 टनामध्ये जर का चांदी निघणार असेल, तर त्या उर्वरित तांब्याचं करायचं काय? तो जर का विकला जाणार नसेल, तर तो साठा जो आहे तो डोक्यावर बसेल त्या कारखान्यांच्या. म्हणजे त्यांना वाटेल त्या प्रमाणामध्ये चांदीचं प्रोसेसिंग करता येणार नाही. त्यामुळे तिथे मर्यादा आहेत आणि इथून सप्लाय बंद झालाय याचा अर्थ असा कळलं काय होतंय ते पाश्चात्य जगतामध्ये काय होईल आणि ते काय होईल ती त्यांच्या पायाखालची चादर खेचली गेलेली आहे. आपण जे म्हणतो ना, की अर्थव्यवस्था धोक्यामध्ये आहे पाश्चात्यांची आणि ती का धोक्यात आहे? तिची सुरुवात कदाचित चांदीपासून झालेली असू शकते. मित्रांनो, त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवते. तुम्हाला खरं सांगू का? हा व्हिडिओ मी अ, तिसऱ्यांदा रेकॉर्ड करते. पहिल्या 2 वेळेला केला आणि रेकॉर्ड बटन दाबलं नाही. त्याच्यामुळे ते एफर्ट्स वाया गेले. मी खरे कंटाळून विषय असा सोडून देते कधीतरी. पण हा इतका महत्वाचा विषय आहे, की तो मला सोडता पण येत नाहीये. आणि म्हणून हा आजचा पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी आशा करते आणि दुसरा जो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अमेरिकेच्या पायाखालची चादर कशी ओढली गेलेली आहे आणि ती या ब्रिक्स नेशन्स कडून ओढली जातीये. ट्रम्प का अस्वस्थ आहेत लक्षात घ्या तुम्ही. रशिया भारत भेट जी आहे तो चांदीचा घोडा असा तसाच नाही दिला गेलेला. मुर्शिदाबादचा चांदीचा सेट असा तसाच नाही दिला गेलेला. त्याच्या मागे प्रचंड सिम्बॉलिझम आहे. इथून पुढे ज्या वेळेला 2026 मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेची जी काय वाजायची ती वाजणार आहे. युरोपाच्या अर्थव्यवस्थेची वाजायची ती वाजणार आहे. त्यानंतर काय होईल लक्षात घ्या. हे जे फोटो आहेत ना त्या घोड्याचे, ते फोटो सगळीकडे फिरवले जातील. आणि मग त्यातला सिम्बॉलिझम जो आहे तो आम्हाला तेव्हा लोक सांगतील. पण आज मी हा व्हिडिओ करते त्याच्या थंबनेलमध्ये त्या चांदीच्या घोड्याचा एक छोटासा फोटो टाकलाय. तो मात्र जरूर बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असंच राहू द्या. नमस्कार.